विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. उर्वरित प्रश्न क्रमांक 52 पासून आजच्या या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. 8वी स्कॉलरशिप परीक्षा फेब्रुवारी 2020 हा पेपर सेट ए हा आपण पाहत आहोत आणि त्यामधील अगोदरचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. आजच्या या सत्रात आपण प्रश्न क्रमांक 52 पासून सुरुवात करणार आहोत. चला तर मग पाहूया प्रश्न क्रमांक 52. 52 वजा 512 x चा घात 17 भागिला 64 x चा घात 8 बरोबर किती. दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत या उत्तरासाठी. आणि पहिला पर्याय आहे 2 चा घात 3 x चा घात 9. दुसरा वजा 8x चा घातांक 9 आणि तिसरा पर्याय आहे वजा 2 चा घातांक 3 गुणिला x चा घातांक 9 आणि चौथा पर्याय आहे 8x चा घातांक 9. असे चार पर्याय आहेत या ठिकाणी दिलेले. या चार पर्यायांपैकी आपल्याला कोणते दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत. आणि या ठिकाणचे अचूक पर्याय आहेत 2 आणि 3. 2 आणि 3 2 आणि 3 हे एकच आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण याला जर आपण सोडवलं वजा 2 चा घातांक 3 म्हणजेच वजा 8 होते आणि x चा घातांक 9 म्हणजे असे हे दोन पर्याय प्रश्न क्रमांक 52 साठीचे उत्तर आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 बघा. प्रश्न क्रमांक 53 काय आहे. एका वर्गातील मुलग्यांचे सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुले असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात किती मुली आहेत असं विचारलेलं आहे. एका वर्गातील मुलग्यांची सरासरी वय म्हणजे मुलांचे म्हणूया आपण. मुलांची सरासरी वय आहे 15.5 वर्ष आणि मुलींची सरासरी वय आहे 16.5 वर्ष. वर्गात 30 मुले असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात किती मुली आहेत असा प्रश्न आहे. आणि याचं अचूक पर्याय आहे क्रमांक 3. अचूक पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा 54. 3 स्टार गुणिला रिकामी चौकट आहे नंतर 6 या संख्येला 3 ने निशेष भाग जात असेल आणि स्टारच्या जागी अंक हा रिकामी चौकट पेक्षा 1 ने मोठा असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. 1 असेल, 2 असेल, 3 असेल की 3 म्हणजे पर्याय नंबर 3 आणि 6 आहे त्याच्यामध्ये आणि चौथा पर्याय 9 उत्तर आहे. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे नंबर 2. प्रश्न परत एकदा बघा आणि याचा चांगल्या प्रकारे सराव करून तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. त्याच्याशिवाय हे तुमच्या लक्षात राहणार नाही. आता बघा 55. प्रश्न क्रमांक 55. कंसामध्ये 7a अधिक 2b अधिक c ची बेरीज व्यस्त आणि 7a अधिक 2b वजा 5c यांची बेरीज व्यस्त यांची बेरीज किती. हे दोन्ही कंसामधल्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज व्यस्त करायची आणि परत त्याची बेरीज करायची आणि किती येते बेरीज ते सांगायची. आणि पर्याय आहेत. पहिला पर्याय 1 वजा 4 कंसामध्ये 3a अधिक b वजा c कंस बंद. दुसरा पर्याय वजा 4 कंसामध्ये 3a वजा b वजा c कंस बंद. तिसरा पर्याय 4 कंसाच्या बाहेर कंसामध्ये 3a वजा b वजा c कंस बंद. आणि चौथा पर्याय आहे 4 कंसामध्ये 3a अधिक b
वजा सी असे 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला सांगायचा आहे आणि दोन्ही कंसाचे व्यस्त करून त्याची बेरीज करायची आहे मित्रांनो. तर आपल्याला व्यस्त करून बेरीज जी मिळते ती आहे नंबर 1 पर्याय. अशा प्रकारे या ठिकाणी हे 55 प्रश्न क्रमांक झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 बघा आता या ठिकाणी बारकाईनं. तर ह्या वर्गमुळातल्या संख्या दिलेल्या आहेत. वर्गमुळात 1.96 अधिक वर्गमुळात 2.89 वजा वर्गमुळात 2.25 या पूर्ण संख्यांना छेद वर्गमुळात 0.000000 5 वेळा 256 बरोबर किती हे सोडवायचं आहे. हे सोडवल्यानंतर तुमचा पर्याय या खालील योग्य कोणत्या पर्यायाशी जुळतो ते बघायचं. पहिला पर्याय आहे 10⁻3, दुसरा पर्याय 10⁻2, तिसरा पर्याय 10⁻1 आणि चौथा पर्याय आहे 10⁻2. तर या पर्यायामधून अचूक पर्याय आहे नंबर 1 10⁻3. 10⁻3 हा अचूक पर्याय आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 बघा. तुम्हाला कदाचित थोडं अवघड जात असेल हे अक्षर ओळखण्यासाठी, कारण लहान अक्षर आहेत. करणकडे जेवढ्या 20 रुपयांच्या नोटा आहेत तेवढ्याच 50 रुपयांच्या नोटा आहेत. त्याच्याकडे एकूण 4,900 रुपये आहेत. तर त्याच्याकडे असलेल्या एकूण नोटांची संख्या किती. करणकडे जेवढ्या 20 रुपयाच्या नोटा आहेत तेवढ्याच 50 रुपयाच्या नोटा आहेत. त्याच्याकडे एकूण रुपये आहेत 4,900. तर त्याच्याकडे असलेल्या एकूण नोटांची संख्या किती. एकूण नोटांची संख्या किती हे काढायचे आपल्याला. 50च्या जेवढ्या आहेत तेवढ्याच 20च्या पण आहेत. तर एकूण नोटा त्याच्याकडे असल्या पाहिजेत. ते पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 140 नोटा. याच्यामध्ये दोन्ही पण आल्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 प्रश्न क्रमांक काय आहे बघा. एका चौरसाचे क्षेत्रफळ 5.29 चौरस सेंटीमीटर आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ किती 5.29 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाची परिमिती किती. आणि पर्याय आहे 1 8.2, 2 9.2 चौरस सेंटीमीटर, तिसरा पर्याय आहे 2.3 आणि चौथा पर्याय आहे 9.2 सेंटीमीटर. असे 4 पर्याय आहेत. परिमिती काढायची आपल्याला. सुरुवातीला बाजू काढावी लागेल. बाजूच्या चौपट म्हणजे 4 गुणीला बाजू केल्यानंतर आपल्याला परिमिती मिळून जाईल. आणि हे सर्व करून आपल्याला योग्य पर्याय जो मिळेल तो आहे पर्याय क्रमांक 4. याची खात्री करा. तुम्ही करून बघा. तुमच्या वहीमध्ये प्रत्येक गणित तुम्ही करून बघायचं आहे आणि उत्तराची खात्री करायची आहे. हा जो पेपर आहे फक्त सरावासाठी तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे. जास्तीत जास्त सराव करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवा असा हा उद्देश आहे. तर बघा यानंतरचा प्रश्न आहे 59वा. एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. त्यात पाणी आहे आणि त्या पाण्यात 22 सेंटीमीटर लांब, 18 सेंटीमीटर रुंद आणि 7 सेंटीमीटर उंच असलेला धातूचा ठोकळा टाकला असता पिंपातील पाण्याची उंची किती वाढेल. ठोकळा कसा आहे 22 सेंटीमीटर लांब, 18 सेंटीमीटर रुंद आणि 7 सेंटीमीटर उंच. तर आपल्याला काय काढायला सांगितलं, पाण्याची उंची किती वाढेल हे सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय 2 सेंटीमीटर, दुसरा 3, तिसरा 3.5 आणि चौथा 2.5 असे 4 पर्याय आहेत. हे करून बघा आणि केल्याच्या नंतर उत्तराची खात्री करा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 सेंटीमीटरने वाढेल. LBH आपल्याला दिलेला आहे त्यानुसार हे काढायचं आहे. त्यानंतरचा 60वा प्रश्न बघा.
एक केंद्र असलेल्या वर्तुळाची 30 सेमी लांबीची जीवा केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे, त्या वर्तुळाची त्रिज्या किती? केंद्र असलेले एक वर्तुळ आहे, केंद्र असलेलं वर्तुळ असणारच, आणि वर्तुळाची त्रिज्या 30 सेंटीमीटर लांबीची जीवा आहे. त्रिज्या काढायची आपल्याला. एक केंद्र आहे आणि त्या केंद्राची जीवा 30 सेंटीमीटर लांबीची आहे आणि ही जीवा केंद्रापासून 8 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढायची आपल्याला. समजा आता या ठिकाणी बघा, एक वर्तुळ घेऊया आपण. एक वर्तुळ घेतलं आणि त्याचं केंद्र आहे हे, आणि एक जीवा काढली. जीवा 30 सेंटीमीटर लांबीची आहे. ए बी ही जीवा आपण समजूया. समजा ए बी ही जीवा आहे आणि ही जीवा केंद्रापासून 8 सेंटीमीटर अंतरावर आहे. केंद्र पी आहे, हे 8 आहे. तर आपल्याला त्रिज्या काढायची म्हणजे पी ए काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करूया. पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून आपल्याला हे सहज काढता येईल. आणि हे काढल्याच्या नंतर उत्तराची खात्री करा. तुमचं उत्तर असायला पाहिजे 17 सेंटीमीटर. पर्याय नंबर 1. नंतरचा 61वा प्रश्न बघा. एका सभागृहाची लांबी 28 मीटर व रुंदी 10.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील तर अशा किती फरशा लागतील? बघा, एका सभागृहाची लांबी 28 मीटर व रुंदी 10.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील तर अशा किती फरशा लागतील? पर्याय आहेत 1180, 1150, 1176 आणि 1126. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, 1176. त्यानंतरचा प्रश्न बघा, 62वा. दोन बहुपदी आहेत. पहिली बहुपदी आहे 5x4 - 2x आणि दुसरी आहे 2x - 3 2x 3 - 7. या बहुपदीच्या बेरजेची कोटी किती? पर्याय 7, 4, 12 आणि 5. बघा या ठिकाणी बहुपदी परत एकदा, 5x4 - 2x आणि 2x 3 - 7. आता आपल्याला बहुपदीची कोटी काढायची. बहुपदीची कोटी कशाला म्हणतो आपण? बहुपदीमध्ये असणाऱ्या चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला बहुपदीची कोटी असे म्हणतात. आता आपल्याला काय करायचं आहे? या बहुपदींची बेरीज करायची. बेरीज करून जी कोटी येईल, बेरीज करून जी बहुपदी आपल्याला मिळेल आणि त्या बहुपदीची मग परत कोटी काढायची आहे. आणि ही कोटी असायला पाहिजे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 4. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर झालं. त्यानंतर बघा 63 क्रमांक, प्रश्न क्रमांक 63. 81चा वर्ग गुणिला 27चा वर्ग भागिला 9/3 गुणिले 3/5 बरोबर 1/3. तर 1 ची किंमत किती? पर्याय आहेत, पहिला पर्याय 4, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 2 आणि चौथा पर्याय 1. तर या 4 पर्यायांमधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हा पर्याय. त्यानंतर नेक्स्ट 64, प्रश्न क्रमांक 64 बघा. पहा, आता या ठिकाणी पहा, एका त्रिकोणाच्या 2 बाह्य कोनांची मापे अनुक्रमे 60 व 130 आहेत. एका त्रिकोणाच्या 2 बाह्य कोनाची मापे अनुक्रमे 60 आणि
130 आहेत, तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल? लघुकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण की समभुज त्रिकोण? हे पर्याय, 4 पर्याय. या 4 पर्यायापैकी कोणता योग्य पर्याय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. एका त्रिकोणाचे 2 बाह्यकोनाची मापे अनुक्रमे 60 आणि 130 आहेत, तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि पर्याय आहे लघुकोन, विशालकोन, काटकोन की समभुज त्रिकोण. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, विशालकोन त्रिकोण. यानंतरचा प्रश्न क्रमांक 65 बघा. रोहितने 5 लाख रुपयास घेतलेली गाडी शेकडा 6 नफ्याने 5 लाख विकली, तर रोहितला किती रुपये मिळतील? 6 नफ्याने शेकडा 6 नफा घेऊन विकली. त्यांना समजा रोहितने 5 लाख रुपयास घेतलेली गाडी शेकडा 6% नफाने विकली, तर रोहितला किती रुपये मिळतील हे आपल्याला सांगायचं आहे. आणि याचा पर्याय आहे नंबर 4, 6 पंचे 30 म्हणजे 30,000 रुपये त्याला नफा झाला. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 66. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 7 सेमी व 24 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या काढा. तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या काढायची आहे आपल्याला. पर्याय आहेत 12.5, 25, 12 आणि 6.5. तर या ठिकाणचा योग्य क्रमांक आहे, योग्य पर्याय क्रमांक आहे 1, 12.5. चला नेक्स्ट त्यानंतरचा प्रश्न 67. वस्तूच्या किमतीत 10% वाढ झाली, त्यामुळे त्याचा 10% खप कमी झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला असेल? 67 प्रश्न क्रमांक आहे. वस्तूच्या किमतीमध्ये 10%ने वाढ झाली, वस्तूची किंमत 10%ने वाढली, त्याचा खपसुद्धा काय झाला 10%ने कमी झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला असेल? पर्याय आहे 1%, 2%, 3% आणि 1.75%. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1% तोटा झाला. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 68. बघा. योगेशने एका बँकेत 32,000 रुपये सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले. मुदत संपल्यानंतर त्याला 38,400 रुपये परत मिळाले, तर व्याजाचा दर किती असेल? योगेशने काय केले, एका बँकेमध्ये 32,000 रुपये सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले. मुदत संपल्यानंतर त्याला 38,400 रुपये परत मिळाले, तर व्याजाचा दर किती असेल? दर शेकडा 12%, 15%, 18% की 10%? 10% असेल. पर्याय क्रमांक 4 हे योग्य पर्याय. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 69. एका वर्गातील 20 मुलांच्या उंचीचे वारंवारता वितरण खाली दिले आहे, त्यावरून उंचीचे मध्यमान किती? बघा. उंची सेंटीमीटरमध्ये आहे आणि मुलांची संख्या खाली दिलेली आहे. 160च्या 4 मुली आहे, 161च्या 6 आहे, 162च्या 5 आहे आणि 163चे 5 आहे. असे एकूण 20 आहेत. तर पर्याय आहेत त्यामध्ये 160, 161.55, 162.5 आणि 161.
मध्यमान काढायचं आपल्याला. मध्यमान काढून तुमच्या उत्तराची खात्री करा. उत्तर आहे 69. या प्रश्नाचं उत्तर आहे 2. 161.5 55 5 म्हणजे 5 म्हणजे 55. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70 आणि 71 हे आपल्याला या सारणीवरून सोडवायचं आहे, या दिलेल्या स्तंभलेखावरून. बघा, यासाठी 4 गावातील ज्वारी व गहू या धान्याच्या उत्पादनाची टक्केवारी खालील स्तंभालेखाद्वारे दर्शवली आहे. त्याचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची. 4 गाव आहेत, ABCD हे गावाचे नाव समजा. आणि खालचा भाग जो आहे तो ज्वारीचा आहे, वरचा रिकामा म्हणजे कोरा भाग जो आहे व्हाईट तो आहे गहू. प्रश्न 7वा आहे. डी गावातील ज्वारीचे वितरण डी गावातील ज्वारीचे उत्पादन बी गावातील ज्वारीच्या उत्पादनापेक्षा कितीने जास्त आहे? 10%, 20%, 60% की 80%? आता बघा, डी गावातील ज्वारीचे उत्पादन किती आहे? 80% आहे. आणि बी गावातील ज्वारीचे उत्पादन 70 आहे. तर कितीने जास्त आहे मग? 10ने जास्त आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे 70व्या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 1. आता दुसरा पर्याय काय? दुसरा प्रश्न म्हणजे 71वा प्रश्न या सारणीवर आधारित. ए गावातील गव्हाचे उत्पादन व सी गावातील गव्हाचे उत्पादन यांचे गुणोत्तर किती? ए गावातील गव्हाचे उत्पादन, ए गावातील गव्हाचे उत्पादन किती आहे? 20 समजा. 60 ते 100 म्हणजे 40 धरूया आपण. आणि सी गावातील गव्हाचे उत्पादन ते आहे जवळपास 25 आहे. तर यांचं प्रमाण विचारलेलं आहे आपल्याला. प्रमाण जे आहे ते आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 5:4. 5:4 हे प्रमाण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी मागील फेब्रुवारी 2020मध्ये घेण्यात आलेल्या 8व्या वर्गातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. प्रश्न क्रमांक 52 ते 71 पर्यंत. अशाच प्रकारचे आपण उर्वरित पेपर बघूया माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट्समध्ये लिहा, किंवा चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.